ए कृष्णाई, ए कृष्णाई, ए कृष्णाई, ए कृष्णाई, ए कृष्णाई. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कृष्णाईची काय मस्ती चालली आहे बघितलात ना. आज नेमकं आम्ही दोघीच घरी होतो आणि सगळं पॅकिंग करायचं बाकी होतं. मम्मी पप्पासुद्धा काही कामासाठी बाहेर गेलेले आणि प्रसादसुद्धा कामासाठी बाहेर गेलेला. त्याच्यामुळे सकाळपासून मी आणि कृष्णाई आम्ही दोघीच होतो. जेवण सगळं आवरायचं होतं, पॅकिंगसुद्धा करायची होती, कारण का उद्या निघायचं होतं बाहेर जाण्यासाठी. आम्ही कुठे बाहेर चाललो आहे हे मात्र मी तुम्हाला आत्ताच सांगत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला आपले पुढचे व्लॉग्स बघायला लागतील, तरच तुम्हाला समजेल आपण कुठे बाहेर चाललो आहे ते. सो इथे सकाळच्या नाश्त्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी माझी सगळी तयारी चालू होती. सकाळच्या नाश्त्यासाठी कृष्णाईसाठी मी ज्वारीची उकड बनवलेली. दुपारी जेवणासाठी तिच्यासाठी कढी भात होता आणि माझ्यासाठी हा वांगी मटार भात जो इन्स्टंट होतो. मी माझ्या आधी एका व्लॉगमध्ये रेसिपीसुद्धा त्याची शेअर केलेली. आणि तसेही कोणत्याही भाताचे प्रकार म्हटलं ना तर त्या रेसिपीजना फार इझी असतात, पटकन होऊन जातात. म्हणजे कोणती तरी एखाद दुसरी भाजी अवेलेबल असेल ना तर ती भातात घालून मस्तपैकी रेसिपी होऊन जाते. भाजी चपाती असं वेगवेगळं करावं लागत नाही. आणि तसंही आज माझ्याकडे खूप धावपळ होती, खूप कामं होती, सगळा पसारा होता, खेळण्यांचा, कपड्यांचा, बापरे बाप. जेवणाचा सुद्धा, म्हणजे घरातलं जेवणही आवरायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. तर सगळं जेवण कृष्णाईचं मला पॅकिंगसुद्धा करून घेऊन जायचं होतं. त्यात मॅडम माझं एकात एक काम सगळ्या वाढवतच होत्या. म्हणजे मी भरायला जात होते सामान आणि कृष्णाई सगळं वाढवत होती. सो ते सगळं मला आवरायचं होतं. कृष्णाईचं जेवणाचं सुद्धा मी जेव्हा कधी कुठे बाहेर जाते जेवढं मला शक्य होईल तेवढं मी सगळं तिचं पॅक करून घेत असते. सो चला, असा होता आजचा दिवस. भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.